गेल्या 2.5 वर्षात खूप सोसलं, आमचं ऐकायचंच नाही असं जणू ठरवल्यासारखं चाललं होतं. मंत्रिपदाची नव्हे तर टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदारसंघातील लोकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहोत, अशी प्रतिक्रिया खानापूरचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी दिली आहे. गेल्या 36 तासांपासून नॉट रिचेबल असलेले शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल बाबर हे अखेरीस रिचेबल झालेत. सध्या ते शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या समवेत आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये आहेत. माध्यमांशी बोलताना आमदार बाबर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेणार. यापुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल अशा वल्लग्ना त्या पक्षाच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांकडून जाहीरपणे सुरू होत्या. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे बोललो होतो, पण त्यांची म्हणाविषयी दखल घेतली नाही. आम्ही मंत्रिपदासाठी कधीही आग्रही नव्हतो आणि आजही नाही. मंत्रिपद हे नशिबात असावं लागतं आणि जर नशिबात असेल तर ते मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी आपली धारणा आहे. परंतु लोकांची कामे होणं गरजेचं आहे, या भागाचा विकास होणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेंभू योजनेच्या पूर्णतेचं जे स्वप्न आपण पाहिले ते पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले. राज्यात कोणत्याही प्रकारचे राजकीय वादळ उठले असले तरी महाराष्ट्रातील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी सांगलीत शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत. एकनाथभाई परत या अशा घोषणाही शिवसैनिकांनी यावेळी दिल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर प्रमुख महेंद्र चंडाळे, मयूर घोडके, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सुजाता इंगळे, मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, माजी शहर प्रमुख अनिल शेटे, भगवानदास केंगार, अमोल कांबळे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिशिल्पाला हार घालून शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जय जयकाराच्या घोषणा देत कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी शिवसैनिक मागे हटणार नाही. आम्ही पुन्हा नव्याने उत्साहाने आव्हानाला सामोरं जाऊ. शिवसेनेचे आमदार कुठेही जाणार नाही, ते परत येतील. बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी चर्चा केली पाहिजे होती. शिवसेनेला त्रास देणारे कोण आहेत त्याची जाणीव असलेले नेत्यांनी योग्य भूमिका घ्यावी. उद्धव योग्य तोडगा काढतील असे उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यावेळी म्हणाले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारची नामुष्की झाली आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड नव्हे तर महाबंड आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जोरदार फटका दिलाय. विकास न करता फक्त सत्तेतील 3 पक्ष फक्त एकमेकांवर आरोप करत होते, त्यामुळे आमदारांमध्ये खदखद होती. असंतोष असणाऱ्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सुरुंग लावलाय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोंड काळं करण्याची वेळ आली, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय व राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. म्हैसाळ आत्महत्या केलेल्या कुटुंबाच्या घरी त्यांनी भेट दिली. यानंतर आठवले ते मिरजेत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना आठवले म्हणाले, आतापर्यंत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना नेहमी मिसगाईड केलं होतं. अजित पवार तयारी न करता प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसलाय. अजित पवार यांच्यासारखा एकनाथ शिंदे यांचाही प्रयत्न फसणार आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांना राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीचा प्रस्ताव पुढे करून शरद पवार यांचा बळीचा बकरा बनवण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न होता, अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली आहे. पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीच्या भावाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल होऊ नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना सांगून मदत करतो असं म्हणून 80,000ची लाच घेणाऱ्या 2 एजंटांना रंगेहात पकडण्यात आले. पलूस बस स्थानकात लाचलुचपत विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. समीर शमशुद्दीन मुल्ला आणि सचिन संपत आवटे असं अटक करण्यात आलेल्या 2 नावे आहेत. त्यांच्या विरोधात पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारदार यांच्या भावावर काही दिवसांपूर्वी पलूस पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला अटक देखील करण्यात आली होती. फसवणुकीच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी आणि त्यांच्यावर आणखीन गुन्हे दाखल करू नये याकरिता समीर मुल्ला यांनी 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार यांनी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार दिली होती. त्यानंतर मंगळवार दिनांक 21 जून 2022 रोजी पलूस येथील नवीन एसटी स्टँडजवळ सापळा लावला असता समीर शमशुद्दीन मुल्ला यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून 80,000 रुपये लाच स्वीकारली असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. तसेच खाजगी एजंट सचिन संपत लवटे यालाही ताब्यात घेण्यात आले. शिवसेनेच्या आमदारांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात बंड केल्याने सरकार धोक्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या अनेक योजना सरकार पडण्याआधी मार्गी लागाव्यात म्हणून महापालिकेतील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आणि कारभारी मुंबईत गेल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 100 कोटी देण्याची ग्वाही दिली होती. यासह घनकचरा प्रकल्प, कुपवा ड्रेनेज योजनेला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. राज्य सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी कामे मार्गी लावण्यासाठी महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादीचे काही कारभारी मुंबईत गेल्याचं वृत्त आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेला 100 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी आता सत्ताधाऱ्यांची धावपळ असणार आहे. 100 कोटींच्या निधीला मान्यता मिळाली तर महापालिका क्षेत्रातील बऱ्यापैकी कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे या निधीच्या मंजुरीसाठी उपमुख्यमंत्र्यांजवळ प्रयत्न सुरू आहेत. याबरोबर कुपवाड ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे आहे. या योजनेला मान्यता मिळाल्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया होईल. त्यामुळे ही देखील महत्त्वाकांक्षी योजना आहे. सरकार बदल झाला तर हा प्रस्ताव नामंजूर होण्याची शक्यता आहे. याशिवाय कुपवाडचे नियोजित हॉस्पिटलसह अनेक महत्त्वाच्या योजनांच्या मान्यतेसाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी मुंबईत तळ ठोकला असल्याची चर्चा सुरू आहे. मतिमंद मुलीच्या असहाय्यतेचा फायदा उचलून घरात कोणी नसल्याचं पाहून नराधम चुलत्यानेच पुतणीवर लैंगिक अत्याचार केले होते. सदरची घटना ही 11 मे 2020 रोजी जत तालुक्यातील जाडर बोपळ्यात येथे घडली होती. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या चुलत्यास जादा स्पेशल जिल्हा व सत्र न्यायाधीश महात्मे यांनी मरेपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शब्बीर मिरासाब राजुरी असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. तर सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सौ आरती आनंद देशपांडे यांनी काम पाहिले. पीडित मतिमंद मुलगी ही आपल्या कुटुंबासोबत जत तालुक्यातील जाडर बोबल्यात येथे राहते. आरोपी शब्बीर राजुरी हा पीडित मुलीचा नात्याने काका आहे. पीडित मुलीवर आरोपीने मे 2020 रोजी अत्याचाराचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने माफी मागितली होती, परंतु असा प्रकार घडून सुद्धा आरोपी पीडितेच्या घरी वारंवार येत होता. याबाबत पीडितेच्या कुटुंबियांना शंका निर्माण झाली, म्हणून पीडितेकडे आईने चौकशी केली. तेव्हा पीडितेने सांगितले की तुम्ही सगळेजण सांगोला येथे गेला होता, त्यावेळी आरोपी हा घरी आला होता आणि त्याने तिच्याशी जबरदस्ती केल्याचं तिच्या भाषेमध्ये आणि हावभाव करून आईला सांगितलं. त्यानंतर आईने उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पीडित मुलीची आई पीडित मुलीचा जबाब वैद्यकीय पुराव्यानुसार आरोपी शब्बीर मिरासाब राजुरी यास मरेपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहन अनुदान लवकर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकेच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या जिल्ह्यातील 1.25 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयांच्या मर्यादेत अनुदान मिळणार असून सुमारे 600 कोटीहून अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु 2019-20 या वर्षातील घेतलेले आणि त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या पीक कर्जाच्या मुदलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल असा निर्णयही घेण्यात आला. 2 वर्षांपासून प्रलंबित असलेले नियमित कर्जदारांची रक्कम प्रत्यक्षात कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागले. 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल. मात्र 2019-20 या वर्षातील घेतलेल्या आणि त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुदलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. सांगली जिल्ह्यात जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकेच्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांच्या मर्यादेत अनुदान मिळणार असून सुमारे 600 कोटीहून अधिक असेल असा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या 2 वर्षांपासून नियमित कर्जदारांची प्रोत्साहन अनुदानाची रक्कम प्रलंबित आहे. कोरोनामुळे लांबलेले अनुदान खरीप हंगामात तरी मिळणार काय याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. म्हैसाळ येथील डॉक्टर माणिक आणि पोपट वनमोरे यांच्या कुटुंबाच्या आत्महत्येचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी गृह विभागाकडे करणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. आठवले यांनी आज म्हैसाळ येथील सामूहिक आत्महत्या केलेल्या वनमोरे कुटुंबाच्या निकटवर्तीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. आठवले यांनी घटनास्थळी पाहणी केली. या संपूर्ण घटनेची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम आणि मिरजेचे उपविभागीय अधिकारी अशोक विरकर यांनी मंत्री आठवले यांना दिले. शोकसभेत आठवले म्हणाले, म्हैसाळ गावामध्ये खाजगी सावकारी वाढली आहे. वनमोरे कुटुंबियांनी कष्टातून संसार उभा केला होता. या आत्महत्यांच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. वनमोरे कुटुंबियांना ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांची नावे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये पोलिसांना मिळून आली आहेत. पोलिसांनीही सतर्कता बाळगत आरोपींना पकडलंय. या प्रकरणात माझ्या विभागाच्या वतीने जितकी मदत करता येईल ती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.